फील आहे. प्रेमाने प्रेमासाठी केलेलं थ्रिल आहे. स्वप्नामधल्या राजाची होण्यासाठी राणी राणी. अबोल प्रीतीची अजब कहाणी, अजब कहाणी. अबोल प्रीतीची अजब कहाणी, अजब कहाणी. अजब कहाणी रमा, अजब कहाणी. की यामिनी इतक्या सहजासहजी तयार नाही होणार, तर आहे त्याच्यामागे काहीतरी गुपित आणि काहीतरी कारस्थान. आमच्या मालिकेतला हा सगळ्यात मोठा एक काय मोठा पॉईंट असणार आहे. काहीतरी एक वेगळं नवीन गुपित बाहेर पडणार आहे आणि त्याच्यामुळे मजा येणार आहे म्हणजे प्रेक्षकांना बघायला. आजवर भरभरून प्रेम दिलं त्यांनी म्हणजे रोमॅन्टिक सीन्सला किंवा कटकारस्थान करताना मी, तर ते पण लोकांना आवडतंय. किंवा माझे आणि मयुरीची जिकडे जिकडे टफ फाईट होते किंवा बोलण्यात जी जुगलबंदी झाली आहे किंवा तिला माझ्याबद्दल कळणं, हे पण सगळं आवडलं आहे. पण आता त्याच्या पलीकडे आम्ही जातोय जरा आणि एक मोठा मेजर ट्विस्ट असणार आहे या लग्ना दरम्यान किंवा त्याच्यानंतर असं काहीतरी, पण त्यातच इंट्रोड्यूस होईल. तर म्हणजे मजा येईल प्रेक्षकांना बघताना. असं मला ही कापसेंची पैठणी आहे, त्यांची स्पॉन्सरशिप आहे आम्हाला आणि खूपच सुंदर आहे. म्हणजे त्याचं काम तुम्ही बघाल आणि खूप ब्रॉड बॉर्डर आहे ह्याची. आता मी ही फोल्ड केली आहे पण इतकं छान आहे आणि रिअल पैठणी आहे म्हणजे नक्कीच त्याची प्राईस तर विचारायला नको. आणि म्हणजे मी ना स्वतःला खूप भाग्यवान समजेन की एक कलाकार म्हणून वेगवेगळे पात्र तर करायला मिळतात, त्याबरोबर वेगवेगळी आभूषणं घालायला मिळतात. आणि हे जे काही मी घातलं आहे बरं, कानातले आहे ते पण धनश्री ज्वेलर्सनी आम्हाला स्पॉन्सर केलं आहे. तर खूप सुंदर आहे आणि बऱ्यापैकी ते किंमत पण चांगलीच आहे त्याची. की सकाळी आम्ही लवकर आलो आणि आल्या क्षणी मेकअप रूममधला लाईट गेला आणि हे सगळं माझ्या त्या बिचारी त्या यंग मुली ज्या आमचं हेअर करतात, माझा मेकअप मॅन आणि ड्रेससाठी ज्या मुली असतात त्या सगळ्यांनी मला तयार केलं. त्यात एक असिस्टंट उभा होता आणि तो मला स्क्रिप्ट दाखवत होता, मी सीन वाचवते. आत्तापर्यंत माझा 5वा सीन आहे हा, कारण मी प्रत्येक सीनमध्ये आहे. ते पण माझं भाग्यच आहे, म्हणजे मी खूप आनंदी आहे त्याच्यात. पण या मुलांची पण इतकी मेहनत आहे ना, हा पूर्ण टीमवर्क आहे. आणि त्यानंतर इकडे आलो ना, तर तेव्हा मी परफेक्टली रेडी होती. फक्त मी काय केलं, मी कशी दिसते हे मला कळत नव्हतं. आणि मग इकडे आल्यावर प्रकाश आला तेव्हा मी बघितलं की असं म्हणजे या गडबडीत त्या मुलींमुळे आणि त्या मुलांमुळे माझ्या टीममुळे मी इतकी छान तयार झाली. तर लुकच खूप आवडतो, खूप जास्त आवडतो. कारण कितीही फॅशन आली किंवा ट्रेंड्स बदलले ना, तरी पण आपलं जो मराठमोळं लुक आहे ना, ते नेहमी छान दिसतं. तर यामिनी म्हणून ना, कारण मी ज्वेलर्स मी मालक असल्यामुळे, आमचीच पिढी असल्यामुळे ना, छान छान मला आमच्या डिझायनरने कल्याणी श्रॉफने कपडे दिले आहेत आणि वेगवेगळे लुक्स दिले आहेत. म्हणजे थँक्स टू माय प्रोड्युसर्स ऑल्सो आणि चॅनल ऑल्सो, कारण ते माझ्या लुकवर इतकं काम करतं. ठीक आहे, मी ते कॅरी करत असेन, पण ते छान म्हणजे त्या कॅरेक्टरवर काम करतात. कारण किती नाही म्हटलं ना, तर स्त्रियांना बघायला ते छान वाटतं, ते छान दिसतं, तेव्हा आपल्याला ते बघावं असं वाटतं. तर त्यात मला थोडं क्लासी लुक दिलं आहे, म्हणून डायमंडचे नेकलेसेस, पर्ल नेकलेसेस, तर ते पण मला तितकेच आवडतात. सो आत्तापर्यंत केलेले मला सगळ्यात जास्त हे लुक खूप आवडले. कारण मला खूप दागिने किंवा कमी दागिने असले ना, तरी पण असे क्लासी दागिने घालायला मिळालेत किंवा साड्या, तर मला खूप मजा येते आणि मला साड्या आवडतात. माझ्या लग्नातला रिसेप्शनचा लुक मला खूपच आवडतो. मुळात दीप्ती केतकर म्हणून मला साडी नेसायला आवडतं, खूपच जास्त आवडतं. मला शिफॉन जॉर्जेट जास्त आवडतात. पण आत्ता जसं वय वाढतं तसं मला सिल्क आणि साऊथच्या साड्या किंवा कांजीवरम्स हे सगळं पण आवडतं आणि ते खूप काय होतं, मी कॅरी करते ते चांगलं. मग कधी कधी काही नसलं ना, एक आणि गजरा हे पाहिजेच मला. पण माझ्या लग्नातला जो रिसेप्शनचा लुक होता ना, तो बेस्ट होता. माझ्या सासूबाईंनी माझ्यासाठी तो ड्रेस सिलेक्ट केलेला आणि भरत गोडांबेने माझा मेकअप केलेला. आणि म्हणजे त्यांनी मला आरसाच दाखवला नव्हता, रेडी झाल्यावर दाखवला. मला तो इतका आवडला, म्हणजे खरंच खूप आवडलेला. मला गळ्यातलं पण खूप जास्त आवडतं. सो कानातले आणि गळ्यातलं
हे नाकातलं, कानातलं आणि गळ्यातलं हे खूप आहे माझ्या. एकदम पॉझिटिव्ह कॅरेक्टर असल्यामुळे ना ती मला खूप समजवण्याचं म्हणजे चांगल्या पद्धतीने ती मला प्रयत्न करते आहे आणि प्रयत्न करेल यापुढेही. कारण एक पॉझिटिव्ह कॅरेक्टर असतं, आमचे सर म्हणतात ते पॉझिटिव्हच राहतं, आणि एक नेगेटिव्ह कॅरेक्टर असतं ते कितीही आपण त्यावेळी चांगलं केलं तरी त्याच्या मनातलं ते बाहेर येतच. तर चांगल्या पद्धतीने, कारण ती आमची हिरोईन आहे, पण आहे ना कसं होणार आहे ना, आमची खूप टफ फाईट होणार आहे एकमेकांसमोर. असं म्हणजे मी काहीतरी केलं, एक डाव रचला तर त्याच्यावर ती मात करेल, तिने काहीतरी केलं तर मी मात, तशी जुगलबंदी चालू राहील आणि ती मजा येते प्रेक्षकांना बघायला आणि बायकांना. छान. आम्ही प्रत्येक लग्नाचं प्रत्येक काय म्हणतात म्हणजे हळद असो, संगीत असो किंवा मेहंदी असो, हे सगळे आम्ही इव्हेंट्स इतके छान केले, इतके म्हणजे प्रत्येक फक्त असं डान्स आहे, फक्त मेहंदी असं नाही, प्रत्येक सीनमध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये काहीतरी घडतं आहे आणि लग्नात तर घडणारच आहे. आर्ट डिपार्टमेंटपासनं, रायटरपासनं, स्क्रीन प्ले सगळे प्लस आर्टिस्ट सगळ्यांनी इतकी मेहनत घेतली आहे. तर तुम्ही खरंच बघा. एक तर सगळे वेगवेगळ्या कपड्यांमध्ये तर बघायला मजा येईल, आणि दुसरं म्हणजे लग्नात खूप काहीतरी ड्रामा घडणार आहे. म्हणजे छान होता काहीतरी ड्रामा घडेल, तर मजा येईल तुम्हाला राजवीर आणि मयुरीला त्यात बघायला.